नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंड्याचा रस्सा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 अंडी घेतलीत उकळलेली, ही बघा, आणि त्यानंतर मी इथे एक बटाट सुद्धा उकळून घेतलेला आहे। तर आज आपण जो रस्सा बनवणार आहोत ना, त्याच्यामध्ये वाटण वगैरे नाही टाकणार आहोत, तरी पण आपला जो रस्सा आहे ना तो एकदम जाड असा होणार आहे। त्यासाठी आपण पहिले काय करणार आहोत, ही जी अंडी आहेत ते आपल्याला पहिली कट करून घ्यायची आहेत। हे बघा, मी इथे असं कट मारून घेते। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साइडून कट मारून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला ही अंडी आहेत ती 2 याचे भाग जर करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही 2 भाग त्याचे करू शकता, पण मी हे अशा प्रकारे कट करणार आहे। हे बघा, आता आपण रस्सा बनवण्यासाठी घेणार आहोत। तर इथे मी टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार अर्धा चमचे जिरे, त्याच्यानंतर इथे मी दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर तमालपत्र, आणि इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे। ते थोडंसं आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडंसं मिक्स करून घेऊया। हे बघा, हे आता आपलं मिक्स झालेलं आहे। आता मी इथे 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत। हे बघा, आपण इथे ग्रेव्ही वगैरे नाही करणार, आपल्याला असंच कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये। आता हा कांदा आहे तो आपल्याला मस्त असा गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा याच्यामध्ये, एक 2-3 मिनिट। हे बघा, कांदा इथे आपला छान असा इथे झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो सुद्धा आपल्याला इथे छान असा एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा, आपण इथे वाटण वगैरे नाही टाकणार तरी सुद्धा आपला रस्सा आहे ना तो एकदम मस्त होणार आहे। हे बघा, इथे टोमॅटो सुद्धा आपला छान असा परतून झालेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हिंग, त्यानंतर हळद, नंतर गरम मसाला, त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा इतका चिकन मसाला घालते। चिकन मसाल्यांना वास खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते। त्यानंतर आपला घरगुती मसाला। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपले छान असं आता इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी। आपल्याला याच्यामध्ये ना गरम पाणीच घालून घ्यायचं आहे, कारण की गरम पाणी घातलं ना की छान अशी तरीसुद्धा एक तरी पण येते याला मस्त अशी। त्यासाठी आपण आता गरम पाणी घालणार त्याच्यामध्ये। हे बघा, आता आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला मस्त असं उकळवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपण 1-2 मिनिटं आपण छान उकळून घेतलेलं आहे। आता जे आपलं जो रस्सा आहे ना तो जाडसर होण्यासाठी ना आपण याच्यामध्ये टाकणार 1 अंड। हे बघा, इथे अंड फोडून घेतलेलं आहे। ते आता थोडं थोडं करून आपल्या याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे। कारण असं अंड तुम्ही टाकलत ना तर तुम्हाला वाटण्याची काही आवश्यकता पडणार नाही आहे, कारण की हे बघा मस्त असं जाडसर असं तयार होतं याच्यामध्ये। हे बघा, त्यानंतर याच्यामध्ये एक मी बटाटसुद्धा हे बघा कुस्करून टाकते। आपण 1 बटाट घेतलेलं ना त्यातले 2 तुकडे मी घेतलेत, ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण बटाट टाकल्यामुळे सुद्धा छान जाडसरपणा येतो रश्शाला।
हे बघा आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ना 1-2-3 मिनटं ना छान असं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा आपले 1-2-3 मिनटं झालेली आहेत. हे बघा छान असं ते अंडंसुद्धा आपल्या इथे शिजलेलं आहे. आता जी आपण अंडी उकळलेली आहेत ती आता याच्यामध्ये आपल्याला सोडायची आहे आणि बटाटासुद्धा. आता हे थोडं आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त वास सुटला एकदम. हे बघा पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल ना असं आपला इथे हा रस्सा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता झाकण ठेवून ना आपल्याला 1-2-3 मिनिट ना छान असं हे उकळवून घ्यायचं एकदा. बघा इथे आपले 1-2-3 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त वास येतोय आणि इथे आपला आता हा रस्सा आहे ना एकदम मस्त असा तयार झालेला आहे. आता याच्यावर ना आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर इथे आपला मस्त असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपण इथे कुठेही वाटण वगैरे पण वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाडसर असा रस्सा इथे आपला तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.